नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत। ॲडव्होकेट संध्या सावंत यांचा आज वाढदिवस आहे। संध्या सावंतांच्या मनामध्ये वाढदिवस हे निमित्त आहे। त्या ठिकाणी छंद आहे समाजसेवेचा। सकाळी आरोग्य शिबिर, विविध प्रकारचे दाखले वाटप कार्यक्रम, केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या योजना महापालिकेच्या मार्फत ज्या राबवल्या जातात त्यांची एकूण लोकांना माहिती अवगत करून देण्याचा कार्यक्रम झाला। आणि आता हे संध्याकाळी संध्या सावंतांच्या प्रेमाखातर संगीत संध्या या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। संध्या सावंत ह्या अविरत त्या ठिकाणी समाजसेवेचं कार्य करत असतात। सावंत कुटुंब हे नवी मुंबईमध्ये फार पूर्वीपासून समाजसेवेत आहे। यांच्या नात्या गोत्यांच्या लोकांचा माझा एकूण 77 सालापासूनचा ऋणानुबंध आहे। आता त्यांच्यातल्या नात्यातली म्हणजे जी निवेदिका ती बोलले की त्यांच्या दादांच्या गाड्यांमध्ये आम्ही शाळेत जायचो। ही गोष्ट खरी आहे। त्यावेळेला BMTC ज्याला बंद झाली त्यावेळेला सन्मित्र प्रवासी वाहतूक संस्था मी स्थापन केली होती। त्याला सगळे विद्यार्थ्यांना फुकट गोरगरिबांना 1 रुपयामध्ये पैसे कमवून ह्या लोकांची सोय करण्यात याचा उद्देश होता। आणि त्यावेळेला साधारण एखादा वर्ष जनतेची फार मोठ्या प्रमाणात सेवा झाली। आणि अशी संध्या लोकांच्या सेवेमध्ये भविष्यकालामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून येण्याचा तिचा प्रामाणिकपणे प्रयत्न आहे। काका काय करताय? सर्व नागरिकांचं हार्दिक स्वागत। त्यांनी आपलं प्रथम कार्य घेऊन निवृत्ती वर्गांचा आणि आरोग्य सुधारणाचे विरोध जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे। भाजपचे ज्येष्ठ समाजसेवक पारेख साहेब आलेले आहेत। जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करायचं आहे। कमलाकांत रामचंद्र हिरे, सेक्टर 6। आज संध्याताईच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। त्यांनी जे आज हे शिबिर आयोजित केलेलं आहे, अत्यंत गरीब लोकांनी त्याचा फायदा घ्यावा। आधार कार्ड, पॅन कार्ड, माझी लाडकी बहीण योजना या सर्व प्रकारचा ते फायदा जनतेने घ्यावा। त्याचप्रमाणे ताई दरवर्षी असे सर्व प्रकारचे कार्यक्रम त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित करत आहे। पुन्हा एकदा त्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा। थँक्यू व्हेरी मच। अरे वो डॉक्टरांपर्यंत डॉक्टर आज 23 ऑगस्ट आज आमच्या भगिनी ॲडव्होकेट संध्या मॅडम ॲडव्होकेट ह्या पूर्ण 12 महिने काम करत असतात। आज त्यांचा सर्व जनतेसमोर
आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासमोर हा वाढदिवस साजरा होत आहे। हा वाढदिवस साजरा करीत असताना मॅडमनी त्या ठिकाणी अनेक कार्यक्रम ठेवलेले आहेत। एक नेत्र शिबिर आहे, त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी जी योजना आणली लाडकी बहीणचे फॉर्म भरून प्रत्येकाला 3000 रुपये देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी संध्या मॅडमनी खूप मोठ्या प्रमाणात केलेला आहे। त्यांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना आत्ता सरकारची एक योजना आलेली 3000 रुपये ज्येष्ठ नागरिकांना मिळणार, त्या योजनेचं सुद्धा आज आमच्या ॲडव्होकेट संध्या मॅडमच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे। इथं मी असं आपल्याला जाहीर करतो। त्याचप्रमाणे अनेक छोटे मोठे कार्यक्रम, सर्व प्रकारचे शिबिर या ठिकाणी आयोजित केलेले आहेत। या नागरिकांना कुठलाही त्रास होऊ नये, आपलं आरोग्य, आपली योग्य सिस्टीम या ठिकाणी आणलेली आहेत। ECG केलेले आहेत, सगळ्या प्रकारची रक्त तपासणी आहे, ब्लड कॅम्प घेतलेला आहेत। असे अनेक मोठमोठे चांगले कार्यक्रम आमच्या ॲडव्होकेट संध्या मॅडमने या घेतलेले आहेत। या अनेक वर्षापासून सामाजिक जीवनात काम करीत असतात। त्यांचा वकिली पेशा जरी असला तरी सामाजिक, जसं नाईक साहेब आम्हाला सांगतात का बा समाजाची सेवा करणं हे आपलं एक ध्येयवाक्य आहे, त्याप्रमाणे ते पुढे घेऊन चाललेले आहेत का बा आपल्याला समाजाची सेवा करायची आहे। 80% समाजसेवा आणि 20% राजकारण, अशा भूमिकेतून आमच्या संध्या मॅडम पुढे चाललेल्या आहे। त्यांना परमेश्वर खूप शक्ती देवो, खूप त्यांना बळ देवो अशी मी सर्वांच्या वतीने आणि मी दिनेश पारख व पारख परिवार, त्याचप्रमाणे आमचे जैन समाज, व्यापारी असोसिएशन यांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांचं भावी जीवन एकदम सुखसमृद्धीचं असं या प्रकारे उत्कृष्ट जावो अशी मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो। धन्यवाद। ज्येष्ठ ॲडव्होकेट सौ संध्या सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त इथं जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ नागरिक सरकारी जे उपक्रम आहेत त्या सर्व उपक्रमांचं या ठिकाणी फॉर्म भरून घेतले जात आहेत। त्यामध्ये मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजना, पॅन कार्ड, आधार कार्ड आणि ज्येष्ठ नागरिकांचे ज्येष्ठ ओळखपत्र असे बनवून देण्याचे कार्यक्रम या ठिकाणी या संध्या सावंत या सामाजिक कार्यक्रमातून राबवत आहेत। त्याबद्दल त्यांना मी माझ्यातर्फे धन्यवाद देतो। ॲडव्होकेट संध्या सावंत यांचा वाढदिवसानिमित्त गणेशजी नाईक, माननीय गणेशजी नाईक हे सत्कार करत आहेत। साहेबांचं एक वैशिष्ट्य म्हणजे असं की साहेबांचा सत्कार करायचा होता, पण बघा किती म्हणजे खरंच त्यांचं संस्कार आणि भरपूर आहे। आणि प्रथम त्यांनी ॲडव्होकेट संध्या सावंत यांचा सत्कार केलेला आहे। पुनश्च एकदा साहेबांना मी धन्यवाद देईन। नाईक साहेब यांचा सुद्धा सत्कार ॲडव्होकेट संध्या सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त त्या करत आहे। तसंच गणेश नाईक यांच्यासमोर यांच्या नमस्कार सर्वांना। आज वाढदिवसाचं औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे नवीन योजना आज आणलेल्या आहेत। महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून आदरणीय लोकनेते आमचे दादा आमदार
आणि नवी मुंबईचे शिल्पकार गणेशजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे जिल्हाध्यक्ष भाजपा आणि प्रथम आमदार संदीपजी नाईक साहेब आणि आमचे खासदार संजीवजी नाईक साहेब, महापौर सागरजी नाईक साहेब या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आजचा हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आम्ही विविध योजना, ज्येष्ठ नागरिक म्हणा, क्रीमी लेअर म्हणा, डोमिसाईल सर्टिफिकेट अशा सर्टिफिकेट्स, त्याप्रमाणे आयुष्यमान भारत, आभा कार्ड, विश्वकर्मा योजना ह्या सगळ्या योजना, त्याचप्रमाणे आता नवीन आलेली लाडकी बहीण योजना आणि इलेक्शन कार्ड, तसंच आरोग्य शिबिरामध्ये सर्व प्रकारचे तपासण्या, तसंच दंतचिकित्सा, नेत्र चिकित्सा, त्याचप्रमाणे चष्मे वाटप अशा प्रकारचे विविध कार्यक्रम ठेवलेले आहेत आणि त्याचा लाभ नागरिकांना होतो आहे. आपण पाहतो की आमचे आदरणीय दादा यांचं नेहमीचं म्हणणं आहे की आपण ज्यांना म्हणजे काही अडचणी असतील आपल्या समाजामध्ये, प्रभागामध्ये, तर त्या पहिल्या सोडवल्या पाहिजेत. बाकी कार्यक्रम जे असतात, गटर, मीटर, वॉटर हे होत असतात आणि त्याच्यामध्ये काय थोडा इकडे तिकडे झालं तरी चालतं, पण ह्या ज्या समस्या रोजच्या आहेत, ह्या नागरिकांना भेडसावणाऱ्या ज्या समस्या त्या आपण पहिल्या सोडवल्या पाहिजेत. आणि त्याच्यासाठीच इथे आज असं जर आयोजन केलं तर सगळे लोक एकत्र येऊन एकत्रितपणे समस्या मांडल्या जातात आणि त्या सोडवल्या जातात. आणि आमच्या मार्गदर्शक संदीपजी भाई यांचंही हेच म्हणणं आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या योजना पोहोचल्या पाहिजेत, कारण सगळ्यांना त्या योजनांबद्दल माहिती नसतं. आजही पाहिलं तरी काही त्रुटी राहिलेल्या आहेत, काही लोकांचे डॉक्युमेंट राहिले आहेत, तरीसुद्धा त्यांना आम्ही आवाहन केलेलं आहे की इथे ऑफिस जवळच आहे आणि संध्याकाळी 7 ते 10 ऑफिस उघडं असतं, तर तिथे तुम्ही येऊन जे काही तुमचे आजचे काही डॉक्युमेंट राहिले असतील तर ते आणा. काही रेशन कार्ड लिंक राहिलेलं असतं, लोकांना ते माहीत नसतं, रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक राहिलेलं असतं, किंवा बँकेमध्ये लिंक केलेलं नसतं तुमचे फोन नंबर. त्यामुळे मग ह्या योजनांचे जे पैसे काही जणींचे आलेले नाही तर ते यायला सुरुवात झालेली आहे. तेही सगळा सोपस्कार आम्ही पार पाडलेला आहे. तर अशा प्रकारच्या योजनांचं हे आम्ही कायम आठवण ठेवतो आणि त्या योजनांचं अंमलबजावणी रोज कायम चालू असते, म्हणजे वर्षभर हे योजना चालूच असतात. तसं आता आपण पाहिलं की काही महिलांना म्हणजे विधवा महिलांना पेन्शन किंवा एक 25,000 रुपयाची नवी मुंबई महानगरपालिका ही एक आपली आहे की याच महानगरपालिकेमध्ये पतीचं निधन झालं असेल तर ताबडतोब त्यांना 25,000ची राशी मिळते. बाकी हे जे बाहेरच्या लोकांकडनं आम्हाला ऐकायला मिळतं की ठाणे महानगरपालिका म्हणा किंवा उरण म्हणा, अलिबाग इकडची लोकं आपल्याला कॉन्टॅक्ट करतात, पण त्यांना नाही आहे.